आता जो दुसऱ्या इनिंगचा सामना चालू होतोय तो गोंडाळी गवळवाडी या संघाचा फलंदाज प्रदीप साईक यांना फलंदाजी करतोय. आरके बॉईज बोरीसमा या संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो गोलंदाज आहे मोहन गायकर. प्रदीप याला अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने घेतला पहिल्या चेंडूवरती घुमेश्वर षटकार. चांगली फलंदाजी करण्यामध्ये हा गोंडाळे गवळवाडीचा कर्णधार प्रदीप पहिल्याच चेंडूवरती पहिलाच सेकंड इनिंगचा सामना असतात पहिलाच खणखणीत आणला षटकार. मोहनच्या गोलंदाजीची फिरकीचा जादूगार ज्याला ओळखलं जातं तळा तालुक्यामध्ये. एका बाजूने आलेला संघ तळा तालुक्यातून आलेला संघ बोरीसमा महाड तालुक्यातून आलेला संघ म्हणजेच गोंडाळी गवळवाडी. गोंडाळी गवळीचा प्रदीप कर्णधार फलंदाजी मोठा सज्ज मानला जातो. मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण तैनात थोडीशी मिस स्पीड होते आणि जाते सीमारेषेकार घुमेश्वर चौकार. डीजे वरती एक षटकार एक चौकार. प्रदीपची वैयक्तिक धाव संख्या ही 7 आणि संघाची गोंडाळी गवळवाडी या संघाची देखील धाव संख्या होती ती 7. हॅलो हॅलो फिरकीचा जादूगार ज्याला गोलंदाज 10 ही धाव संख्या होते आणि नॉस सैगला तो पवन. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तू मला चौकार मारू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो असं पाहायला मिळेल. ज्याच्या गोलंदाजीमधून कमबॅक केलं तो गोलंदाज आहे तो मोहन गायकर. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील तिसरं षटक फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी करण्यामध्ये मोहन गायकर माहिर आहे. पण चांगला समाचार घेतोय फलंदाजीतून प्रदीप आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात कुठलीही चुकी करणार नाही. जेल बाद होतोय. बॅक टू पे आले मोठा हादरा बसतोय प्रदीप गोंडाळी गवळवाडी या संघाला होऊ दे डीजे. महत्वपूर्ण विकेट गमावला गेलाय तो प्रदीप आणि धाव संख्या होते ती 10. कमबॅक केलंय गोलंदाजीमधून. तळा तालुक्यातल्या नावाजलेला फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखला जातो तो आरके बॉईजचा गोलंदाज मोहन गायकरला अचूक गोलंदाजी केली. वैयक्तिक 4 चेंडू फेकले गेले. 10 धावा. काय गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. माघारी परतवले तो साहिलला. एकदा होते डीजे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ओव्हर जितू मालवकर यांना विनंती करतो की पंचांकडे आपण संपर्क करायचा आहे. रन नाही.
10च ना. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 10 डॉट बॉल गेला 10 नंतर रन नाही काढला ना. शेवटचा रन नाही रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर गोंडाले गवळवाडी या संघाची धाव संख्या होते ती 10. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आरके बोरी समाज या संघाकडून. आर्यन काते गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाजी पवन कुठेतरी बॅटची कडा घेतली. सागर महागावकर यांच्याकडून थोडीशी चुकी होते. महत्वपूर्ण डगआउटच्या दिशेने आपण पाठवलं असतात पण जीवदान मिळतोय तर पवनला. स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जातोय. संघाची गोंडाळे गवळवाडी या संघाची धाव संख्या होते ती 11. आता स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलाय तो फलंदाज आहे राज. गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आरके बॉईच्या संघाकडून. पवनकडे स्ट्राईक दिली जाते. पवनकडे गोंडाले गवळवाडी या संघाचा कणा ज्याला म्हटलं जात होतं पवन खेडेकर आतापर्यंत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक फेकतात. 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. 2च धावा खर्ची केलेल्या आहेत त्या. आर्यन काते याने. पवन देखील मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे पण मात्र निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीतून तो आर्यन काते. कुठेही स्तब्ध ठेवलंय ते पवन खेडेकर यांना. कुठेही समजत नाहीये. थोडस अस्वस्थ झालेत फलंदाजीतून. नक्कीच याची भरपाई आपल्या त्या फलंदाजीतून पाहायला या मैदानामध्ये मिळतंय काय ते म्हणजे पवन. नावाप्रमाणे वादळी खेळी खेळावी लागेल ती पवन खेडेकर यांना. पण अचूक गोलंदाज वर्चस्व करतोय तो आर्यन काते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मनगडाचा वापर आणि घेतोय हवाई सपर डीजे. या षटकाराबरोबर संघाची धाव संख्या होती ती 18. मी बोललो ना पवनला जर नावाप्रमाणे जर वादळी खेळ खेळायचे असेल तर पवन या मैदानामध्ये त्याच नावाप्रमाणे वादळी खेळ खेळू शकतो. ही काबिलियत आहे. चांगली गोलंदाजी आर्यन कातेने केली होती. 2 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या पण आता मात्र 4थ्या चेंडूवर षटकार लागला. पवन पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. सीमेकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ते बोरी समाज या संघाकडून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालाय संघ तो गोंडाले गवळवाडी संघ. संघाची धाव संख्या होते पुढे सरसावत होती 20-20 टू लॉस गोंडाले गवळवाडी. याच गोंडाले गवळवाडी पहिल्या सामन्यात खेळत असताना 56 धावा केल्या होत्या 18 चेंडूमध्ये. आता मात्र गोलंदाजामध्ये थोडेसे वर्चस्व करतायत ते तळा तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे आरके बॉईज बोरी समा. हा संघ वर्चस्व करतोय. कुठेतरी स्तब्ध ठेवलंय ते गोंडाळे गवळवाडी या संघाला. पवन पुन्हा एकदा थोडीशी स्टायलिश मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जातोय. 21 या आकड्यावर धाव संख्या नेऊन ठेवली जाते ती गोंडाळे गवळवाडी ह्या संघाची. शेवटचा मला वाटतं 1 चेंडू बाकी या ओव्हरचा. पवन खेडेकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. आर्यन काते गोलंदाजी मार्क सज्ज. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण तैनात. दिवेश चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करून स्कोअर बोर्ड पुढे सरसावलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद गोंडाले गवळवाडी या संघाची धाव संख्या होते ती 23 टू लॉस गोंडाले गवळवाडी. आता मात्र तिसरं षटक भैरवी षटक हाणामारीचा षटक ज्याला मांडलं जातं ती जबाबदारी घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पंच बाकी असतील. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन पोहोचतोय फलंदाज राज ज्याचा जर्सी क्रमांक आहे. ज्या क्रिकेटला सचिन तेंडुलकरांना देव मानलं जातं तेवढं तोच जर्सी क्रमांक घालून गोंडाळे गवळवाडी करून फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो राज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अनिकेत
खेडेकर. एक संघ तळा तालुक्यातून आलेला संघ आहे, एक महाड तालुक्यातून आलेला आहे, पण रायगड जिल्ह्याचे दोन्ही संघ आहेत. कोण ठरतोय या सामन्याचा वर्चस्व करतोय नक्कीच येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला माहित पडणार आहे. आणि खेडेकर गोलंदाजी मार्क व सज्ज स्ट्राईक यांना राज फुल टॉस घेण्याचा प्रयत्न केला. पवनला स्ट्राईक दिली जात आहे. एक धाव घेण्यामध्ये त्यांना रोखू शकत नाही. एक धाव बरोबर स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय. संघाची धाव संख्या होते ती 24. आता मात्र पवनला आपले हात खोलावे लागतील, 1-2 मोठे फटके आणावेच लागतील. हीच कदाचित अपेक्षा त्यांच्या सदस्यांची असेल आणि ती काबिलियत पवनकडे आहे. पण निर्धाव चेंडू देखील अनिकेत खेडेकर टाकू शकतो आपल्या गोलंदाजीतून. फुल टॉस मिळाला, त्याचा फायदा घेतोय लॉलीपॉप प्रमाणे जातोय गोमेश्वर. षटकार डीजे. तरी थांबवलं होतं आणि गाण्याप्रमाणे आडवा आलं, त्याला सोडायचं नाही. गोलंदाजाचा चांगला समाचार घेतोय आपल्या फलंदाजीतून तो पवन. गोंडाळी गोलवाडीचा स्टार फलंदाज पण अचूक गोलंदाज देखील आहे बोरी समाज या संघाकडे. अनिकेत पुन्हा एकदा बिग 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 जातोय गुमेश्वर. षटकार डीजे. युवा स्टार गोलंदाज आहे. थोडंसं दडपण वाढलं असेल कारण लगातार बॅक टू बॅक 2 षटकार गेलेत आतापर्यंत या सुवर्ण महोत्सवानिमित्त. हॅट्रिकचा कुठलाही विकेटचा असेल, चौकारांचे असेल, षटकारांचे असेल, आतिषबाजी झालेली नाहीये. ती कदाचित पवनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय काय या चेंडूवरती. पण कदाचित अनिकेत खेडेकर देखील काबिलियत आहे. मी देखील तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. काय होतं या चेंडूवरती. पुन्हा एकदा फुलटॉस मिळालाय, जातोय सीमारेषाकडे, येतोय बिग 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 षटकार. पहिली हॅट्रिक झाली डीजे. पण चांगला समाचार घेतोय आपल्या फलंदाजीतून पवन खेडेकर. थोडासा स्टेप आउट झाला, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण त्यात अपयशी ठरला गेलाय तो पवन खेडेकर. कभी बारी तू बारी तो कभी हमारी. तू मला 3 षटकार मारू शकतोस पण तुला मी निर्धाव 3 चेंडू टाकू शकतो. ही लढाई वृत्ती ज्याने दाखवलं तो गोलंदाज आहे आर के बॉईज संघाचा अनिकेत खेडेकर. दोन्ही खेडेकर बंधू आहेत. आतापर्यंत संघाची धाव संख्या पोहोचलेली आहे ती 42. पवन फसला जातोय सागर महागावकर. कुठली चुकी केली गेली आहे आणि चान्स मिळत आहे तो पवन तटकरे यांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण जीवदान मिळालंय. थोडंसं रनआउटच्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न केला होता. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करत असताना माघारी परतावला लागलंय ते. सर धाव संख्या 2. दळवी सर आउट ना. ओके थँक्यू. 2 धाव संख्या येते. गोंडाळे गवळी याने 44 तब्बल धाव संख्या उभारल्या. 18 चेंडू 45 धाव संख्या करावी लागेल ते आर के बॉईज बोरीच्या माळी या संघाला. अचूक फलंदाजी केली ती पवनने. फलंदाजी अचूक केली ती पवन खेडेकर यांनी. याच्या नावावर तब्बल वैयक्तिक धाव संख्या होते ती 29 ही धाव संख्या. आपल्याच फलंदाजाचा कर्णधाराचा रेकॉर्ड मोडत असताना या पवारने कारनामा केलाय. प्रदीपने पहिल्या सामन्यामध्ये 25 ही वैयक्तिक धाव संख्या उभारली होती, त्याचाच रेकॉर्ड ब्रेक केला आणि पवन तटकरेने 29 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे. त्यांना आर के बॉईजला जर विजयी व्हायचं असेल तर 18 चेंडू मध्ये 45 ही धाव संख्या करावी लागेल. गोंडाळे गवळवाडी क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. 3 ओव्हरचे आपले दुसरे सामने आहेत म्हणून थोडंसं वेळ न घेता मी विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. या विरार नारंगी मैदानामध्ये ज्या आजची गर्दी पाहून कदाचित कुंभमेळ्याची आठवण होते, एवढी गर्दी आज या सुवर्ण महोत्सवानिमित्त या मैदानामध्ये ऐतिहासिक मैदानामध्ये झाली आहे. गोंडाळे गवळवाडी एक शिस्तबद्ध संघ लाईन अप मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये दाखल होत आहे मैदानामध्ये.
दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत ते आरके बॉईज बोरी समाज. तरी पुढील टॉस साठी यायचं आहे घुमेश्वर संघ आणि धनगर. मला या संघाला विनंती करतो की पुढील सामन्याचा आपण टॉस करत आहे. स्वप्नील दादा, पुढील सामन्यामधील आपण टॉस करून घ्यायचा आहे. घुमेश्वर संघ आणि धनगर मला या संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आपण. नक्कीच चांगलं आता जाऊया मैदानाकडे. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे ते गोंडाले गौलवाडी महाड तालुक्यातून आलेला संघ आहे. पण तेवढाच तुल्यबल संघ ज्याला ओळखलं जातं तळा तालुक्यातून आलेला संघ म्हणजे आरके बॉईज बोरीसमा. या संघाला विनंती करतो दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. ही जोडी रुबाबदार आहे, ही जोडी कणकर आहे. त्याचप्रमाणे या जोडीला चांगली फलंदाजी करावी लागेल. जाते जोडी मैदानामध्ये दाखल होते ती सागर आणि विवेक. हॅलो धनगरमली संघनायक, चला टॉस साठी यायचंय. टॉसच्या बॉस, टॉस का बॉस मध्ये यायचंय. विश्वास गायकर, चला गुमेश्वर कर्णधार विश्वास गायकर, चला मंचाकडे यायचंय. पवन थोडस फास्ट घ्यायचंय मित्रा, थोडस सहकार्य करायचंय. दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला गेले ते सागर आणि नॉन स्ट्राईकला आहे ते आरके बॉईजचे विवेक. लावलं असतील याने, हात लावलं ना, हा हात ठेवला. नक्कीच गोलंदाजी मार्कवर ज्यांनी वैयक्तिक 29 धावसंख्या उभारली तो युवा स्टार फलंदाज आता गोलंदाजीवरती आमंत्रित केला जात आहे. पण ज्या नावाप्रमाणे फलंदाजी केली तो पवन, आता मात्र त्याच्या समोर येऊन ठेपलाय तो सागर. सागरला देखील असेच कारनामे करण्यामध्ये आम्ही देखील बघितलेलं आहे. टुर्नामेंटमध्ये मोठे 1-2 फटके प्रत्येक ओव्हरमध्ये त्याला आणावे लागतील. पुढील होणारा सामना गुमेश्वर वर्सेस धनगरमली संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू. ओव्हर टू अविनाश दादा. थँक्यू स्वप्नील दादा. काही टुर्नामेंटचं थोडस दिला त्याने दिला तुमचं जिंकलात ते ना, आमचं जिंकला आरसीसी गोलवाडी. मग त्यांना विचारा दादांना द्या सांगा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो पवन. सागर महागावकर पहिला चेंडू येतोय तो निर्धाव. सागर महागावकर, सागराप्रमाणे त्याला फलंदाजी करावी लागेल. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जर समुद्रामध्ये पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. तसंच या क्रिकेटमध्ये किती टार्गेट असेल पण ते मी चेस करण्याची काबिलियत सागरमध्ये आहे, ती तुला आता मात्र दाखवावी लागेल तुझ्या नावाप्रमाणे. पण समोर आहे गोलंदाजी मार्कवर पवन. मोठा फटका खेळण्यामध्ये सागर महागावकर. क्षेत्ररक्षण तैनात. काय होत आहे, थोडीशी चुकी होत आहे या क्षेत्ररक्षणाकडून. चुकीला माफी नाही. जातोय घुमेश्वर चौकार. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच ही चुकी कदाचित गोंडाले गौलवाडीला महागात पडू शकते, कारण या सागरकडे तेवढी काबिलियत आहे मोठे फटके खेळण्यामध्ये. हा टार्गेट चेस मी करू शकतो. जर सागरला मैदानामध्ये थांबला तर नक्कीच टार्गेट चेस करू शकतो. ही काबिलियत आहे आरके बॉईजचा फलंदाज सागर महागावकर. पवनचा चांगला समाचार घेतोय काय पाहूया. पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा, लांबला खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण प्रदीप वाजे. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाही. संघाची धाव संख्या पुढे सरसावते 5 या आकड्यावर. आता मात्र स्ट्राईकला जातोय तो विवेक. 45 धावा ह्या आपल्याला 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. आता धाव संख्या झाली आहे ती स्कोअर बोर्ड होती आरके बॉईज बोरीसमा या संघाची 5, म्हणजे बनवाव्या लागतील ती 40 ही धाव संख्या करायची. मोठे फटके आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून. स्ट्राईक एंडची गोलंदाजी चालू आहे. पवन किपरच्या मागे जातोय. कदाचित बोनसचा चान्स असू शकतो, येऊ शकतोय. चौकार येतोय काय, जातोय मैदानाची कडा घेत घुमेश्वर चौकार. फायदा होतोय तो आरके बॉईज बोरीसमा या संघाला. संघाची वाढती धावसंख्या होती ती 9. जर सागर महागावकरची जर कॅच झाली असती तर कुठेतरी थोडंसं टर्निंग पॉईंट आलं असतं, थोडंसं दबाव आलं असतं. पण सागर जोपर्यंत मैदानामध्ये, विवेक मैदानामध्ये तोपर्यंत गोंडाळे गोलवाडीला नक्कीच टेन्शन आहे, कारण हे सलामीवीर जोडी आरके बॉईजची मैदानामध्ये आहे. अचूक गोलंदाजी, थोडंसं दडपण वाढलंय ते पवन. वैयक्तिक फलंदाजी करत 29 धावा उभारल्या. गोलंदाजीवर थोडंसं मागडं षटक करतोय
फुल टॉस मिळालं. क्षेत्ररक्षण तैनास. वन बाउन्स क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय गोंडाळी गोलवाडीकडून. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धाव संख्या होते आरके बॉयज या संघाची 10. पवनची वैयक्तिक चेंडू फेकले गेले आहेत 5 आणि धावा खर्ची केलेली आहेत त्या 10. सागर महागावकर फलंदाज स्ट्राईक एटला फलंदाजी करतायत. मजबूत असा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षण तैनात. प्रदीप वाजे काय होतंय. जेल घेतली जाते. जेल धरणीला दान केलंय ते सागर महागावकराचं जीवदान मिळतंय. तर सागर महागावकरला नावाप्रमाणे सागर खेळू शकतो. समुद्राप्रमाणे खवळला तर त्याला थांबवणं अवघड जाईल. त्याला आपण चान्स देतोय. ही चुकी कदाचित प्रदीप कडून होणं शक्य नाही पण ती झाली मैदानामध्ये. कुठेतरी थोडं टेन्शन वाढलंय ते पवनला. आपल्या गोलंदाजीमधून महत्वपूर्ण विकेट गमावला असता तो आरके बॉयज या संघाचा. पण पुन्हा एकदा जीवदान मिळतोय सागरला. त्याचा फायदा होतोय का आरके बॉयज या संघाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती 12. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ज्याने लोअर परेला महाराष्ट्र यादव चारी ट्रॅकच्या मॅच झाले होते तिथे गोलंदाज ज्याला मानधन मिळालं होतं सन्मान मिळाला होता तोच गोलंदाज आहे अनिकेत फिरकीचा जादूगार ज्याला महाडमध्ये पदवी मिळाली तो गोलंदाज सज्ज झालाय. पाहूया काय होतंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षण तैनात. 1 रन घेण्यामध्ये रोखू शकत नाहीये आरके बॉयज या संघाला. संघाची वाढती धावसंख्या होती ती 13. नक्कीच या सागरला 2 जीवदान मिळालेत. त्याचा फायदा मात्र आता आपल्या आरके बॉयज या संघाला करून द्यावा लागेल. पण फिरकीचा जादूगार गोलंदाज आपल्या समोर आहे तो अनिकेत खेडेकर. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय प्रदीप वाजे. क्षेत्ररक्षणासाठी 1 रन धावे घेण्यामध्ये रोखू शकत नाही. काय होतंय मैदानामध्ये पण रनआउटची आत्महत्या करावी लागते ते विवेकला. सागर साठी डीजे चालेल. संघाची धाव संख्या होते आरके बॉयज संघाची 14. काय कमबॅक केलंय ते गोलंदाजाने अनिकेत खेडेकर याने. फक्त 2 धावा खर्ची केलेत आपल्या 2 चेंडूवरती. पण सागर महागावकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तर नावाप्रमाणे सागरी खेळ खेळू शकतो. ही काबिलियत आहे. मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय काय पण कदाचित आज सागरचा दिवस असला पाहिजे. प्रत्येक चेंडूमध्ये झेल जातोय पण धरणीला दान करतायत ते गोंडाली गलवाडीचे क्षेत्ररक्षक. पण त्याचा फायदा थोडा कुठेतरी कमी पडतायत ते आरके बॉयचे फलंदाज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला गेलाय तो मोहन गायकर. मोठा फटका स्टेप आउट मध्ये खेळायचा. उंची जास्त लांबी कमी पण जातो सीमारेषेच्या पार. बिग 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 षटकार. मोहन संघाची धाव संख्या होते ती 1 बाद आरके बॉयज या संघाची. 21 ही धाव संख्या होते. मोहन पण देखील नावाप्रमाणे फलंदाजी करतोय. याच्याकडे देखील अनुभव आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये मारे स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या दिशेने ऑफ साईडला चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे धावतायत. 1 चेंडू अडवला जाते का. चांगलं क्षेत्ररक्षण. नेत्रदीप क्षेत्ररक्षण. 1 रन अडवलं जाते आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. 3 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. 1 रन किती महत्वाचा आहे. शॉर्ट रन येतोय म्हणजेच फक्त 2 धावा मिळत आहेत त्या आरके बॉयज या संघाला. सागरला कुठेतरी पाण्याची थोडीशी गरज आहे. आमच्या सदस्यांना विनंती करतो सागरपर्यंत पाणी पोचवायचं आहे आपण. चालेल. पाणी नहीं मिलेगा चलेगा लेकिन मेरे को मैच ये जीतना है अशी स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरला असेल तो सागर महागावकर. चांगली फलंदाजी करण्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षण तैनात आहे. काय मैदानामध्ये समीकरण येतोय. जातोय सीमारेषा पार. खणखणीत येतोय षटकार. संघाची धाव संख्या नेऊन येऊन ठेवली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. काय समीकरण. या सागर महागावकरची जर कॅच सोडली नसती तर समीकरण उलट असतं. पण किती कॅच महागात पडतात हे गोंडाळे गौरवाडीला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये नक्कीच सागर महागावकर आपल्या फलंदाजीतून उत्तर देईल. पण त्यांच्याकडे देखील तेवढाच गोंडाळे गौरवाडीकडे अचूक गोलंदाज आहे तो म्हणजे राज ज्याला निर्णायक षटकासाठी आणलं जातं. युवा स्टार गोलंदाज आहे. आता मात्र नक्की टेन्शन थोडंसं गोंडाळे गौरवाडीचं वाढलं असेल. ते गणपत रिकामे असतील जगदीश्वर रिकामे असतील सुजित खेडेकर असतील यांच्या मनामध्ये थोडंसं टेन्शन असेल. जोपर्यंत या मैदानामध्ये राज आहे पण समोर आरके बॉईज कडे
तोच फलंदाज युवा स्टार आहे मोहन गायकर. आता कोण ठरतो युवामध्ये वर्चस्व या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे हा सामना आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू निर्धाव चेंडू टाकावे लागतील. मोहन गायकरला मात्र आता फलंदाजी चांगली करावी लागेल आपल्या संघासाठी. एक जर बिग फटका मोठा आणला तर सामन्यामध्ये रंगतदार माझे राज स्वतः गोलंदाजी सज्ज. निर्धाव चेंडू टाकतोय. छोटी सागर महागावकरला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत. आत्महत्या करावी लागते ती मोहन गायकरला, कारण काबिलियत आहे ती सागर महागावकरकडे सावकार षटकार आतिषबाजी करण्याची. कारण आता समीकरण मैदानामध्ये येऊन ठेवलंय ते. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. राज नावाप्रमाणे या मैदानामध्ये राज करतोय काय. पहिला चेंडू निर्धाव टाकला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. एक चेंडू जसा निर्धाव टाकेल तसा चेंडू कमीत कमी 5,000 रुपयाची रोख रक्कम लागली जाईल, कारण हा महत्वपूर्ण निर्णायक षटक असेल. सागर मागवकर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. येतोय सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफीड होते. जाते सीमारेषे पार. खणखणीत चौकार. समीकरण इथे देखील बदलू शकतो. सागर मागवकरने का मोहनची आत्महत्या केली रनआउटच्या स्वरूपामध्ये, तर हे प्रत्यक्षात पाहायला मिळेल. त्याच्या बॅट मधून आला चौकार. स्कोरबोर्ड पुढे सरसावलंय. आता मात्र समीकरण येऊन ठेवलं ते. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नक्कीच निर्णायक चेंडू. सागर महागावकरच्या कॅच आपल्याला का महागात पडू शकतात, तर हे प्रत्युत्तर दिलंय ते सागर महागावकराने. कारण मोहनची आत्महत्या केली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं गेलं आणि सागर महागाव थोडंसं शेर जेव्हा घायल होतो तर नक्कीच खतरनाक होतो. तेच पाहायला मिळतोय फलंदाज सागर महागावकरच्या फलंदाजीतून. पाहूया काय होतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय काय. क्षेत्ररक्षण तैनात. काय चुकी होते काय पुन्हा एकदा. नाही, चुकीला माफी नाही. काहीच चुकी केली नाही ती सागर महागावकरच्या क्षेत्ररक्षण झेल घेण्याच्या मध्ये. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड. थँक्यू डीजे. सूरजचीच आम्हाला कुठेतरी कमी जाणवत होती, पण दुपारचं सत्र थोडीशी भूक लागली होती म्हणून आमचे डीजे मास्टर थोडेसे भोजन करण्यासाठी गेले होते. आता मात्र रंगतदार मजा आले. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. राज करतोय काय, पण स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज स्वतः कर्णधार तुषार चोगले फलंदाजी जात आहेत. सागर मागावकरला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपयशी झाला, पण त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज स्वतः कर्णधार तुषार चोगले हे फलंदाजी आमंत्रित झालेत. गोलंदाजी मार्ग थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येतो. राज युवा स्टार फल गोलंदाज आहे. पवनने देखील त्याच्यावर जबाबदारी गेली की तू गोलंदाजी करताय, तू क्षेत्ररक्षण लावून घे, पण मात्र सामना विजयाकडे वाटचाल केली पाहिजे. पण स्वतः कर्णधार ज्याला महेंद्रसिंग धोनी म्हणून या आरके बॉईज मध्ये ओळखलं जातं तो फलंदाजी सज्ज झाला. ह्याच्याकडे देखील काबिलियत आहे. 2 मोठे फटके आणण्याची जरुरी आहे त्या आरके बॉईजच्या संघाला. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात पंच आमच्याकडे वळतायत आणि एक वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव मिळते. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते. 3 चेंडू 11 धावा आणि 3 चेंडू. समीकरण सोपं आहे, पण ते सोपं करून दाखवावं लागेल ते तुषारला आपल्या फलंदाजीतून. आणि गोलंदाजीमध्ये वर्चस्व करतोय काय गोलंदाजीचा युवा स्टार. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फसला जातोय काय तुषार. राज कुठलीही चुकी करत नाही. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते. 2 चेंडू 11 धावा. हा निर्णायक चेंडू असू शकतो या सामन्याचा. नक्कीच या चेंडूवरती मी खलनायक नाही, मी नायक आहे असं या पद्धतीने आता मात्र राज हा करू शकतो. राज या सामन्यामध्ये, कारण आता निर्धाव चेंडू जर टाकला किंवा मोठा फटका आणला तर आरके बॉईज बोरीचा माळ संघ हा देखील या सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. ही काबिलियत आहे, कारण 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. हा निर्णायक चेंडू असू शकतो या सामन्याचा. राज नावाप्रमाणे या मैदानामध्ये राज करताना दिसतोय. युवा स्टार गोंडाले गोलवाडीचा गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. प्रदीपकडे कर्णधार आहेत, पण स्वतःकडे जबाबदारी घेतलंय आणि क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ते राजच्या गोलंदाजीवरती स्वतः राज क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मी अशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. युवराज सिंग प्रमाणे ऑस्ट्रेलियाची आणि आपली ज्यावेळेस वर्ल्ड कपला सेमीफायनल झाले होते त्या युवराज सिंगने चांगली फलंदाजी करून आपल्याला फायनल मध्ये पोहोचवलं होतं इंडियाला. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये जर पुनर्गम करायचा असेल तर या फलंदाजाला अनिलला
अचूक फलंदाजी करावी लागेल, 2 मोठे फटके आणावे लागतील. पण समोर जो आहे गोलंदाज गोंडाले गोलवाडीचा राज, ज्याला जर्सी क्रमांक दिलाय 10 आणि संघाला आर के बॉयच्या संघाला विजयासाठी गरज आहे ती 2 चेंडू 11 धावा. 1 चेंडू हा निर्णायक असू शकतो या सामन्याचा. जर अनिलने आपल्या फलंदाजीतून षटकार आणला तर रंगतदार मजा येणार आहे या सामन्यामध्ये. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून धडकण वाढली असेल. एखाद्या मुलीने जर प्रपोज मारला असतं तिकडे लक्ष नसेल, पण या सामन्याकडे जर ज्याचं सगळ्यांचं लक्ष लागलंय ते या गोलंदाजाकडे, या फलंदाजाकडे. कोण वर्चस्व करतोय? श्री गुमेश्वर चषक 2025 सुवर्ण महोत्सवाने ते अटीतटीचा सामना येऊन टेपलाय. 2 चेंडू, एक तळा तालुक्यात आलेला संघ, एक महाड तालुक्यात आलेला संघ. राज गोलंदाजी मार्कवर सज्ज. काय राजवर थोडंसं टेन्शन वाढलंय. डेड बॉलचा इशारा करतायत आमचे दळवी सर. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. थोडस दडपण वाढलंय ते राजला. पुन्हा एकदा माघारी परतवलंय गोलंदाजाला. पंच आमच्याकडे इशारा करतायत डेड बॉलचा. थोडस दडपण वाढलंय ते अनिलला. गोलंदाजी मार्कवर सज्ज राज. एक निर्णायक चेंडू असू शकतो या सामन्याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्टेप आउट मध्ये खेळला, पण निर्धाव चेंडू टाकले गेले. आता मात्र समीकरण जड आहे, कारण 1 चेंडू 11 धावांची गरज आहे ती आरके बॉईज बोरीजमा या संघाला. 1 चेंडू 11 धावांची गरज आहे. जर नावाप्रमाणे राज करतोय काय, एका चेंडू वरती निर्णय लागू शकतो. शेवटचा चेंडू 11 धावांची गरज. काय होतोय समीकरण. मोठा फटका स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला अनिलने. चांगलं क्षेत्ररक्षण केलं प्रदीपने आणि विजयी संघ दुसऱ्या सामन्यामध्ये झालेला संघ आहे तो गोंडाले गौलवाडी. अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालात तरी आरके बॉईजचं देखील अभिनंदन. आता जरी मी जे पराजय झाला असलं तरी पुढील येणाऱ्या सामन्यामध्ये अनुभवाने उतरेन. असा अनुभव घेऊन पुढील सामन्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा. मी माझी रजा घेतो. पुढील समालोचन ऐकण्यासाठी आमचे साथीदार नवीन सरांना विनंती करतो पुढील मॅचचं समालोचन आपण करावं. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आणि ठाणे संपर्क प्रमुख श्री हितेशजी जाधव साहेब आपल्या कार्यक्रमाला